पुढचा प्रश्न आहे की थायरॉइड डिस्फंक्शन किती कॉमनली दिसतं लोकांमध्ये आणि ते कसं ओळखायचं. थायरॉइड डिस्फंक्शन म्हणजे काय की तुमचं थायरॉइड फंक्शन टेस्ट ॲबनॉर्मल आहे किंवा तुमचं थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करत नाही, कमी तरी करते किंवा जास्त तरी करते, त्याला आपण थायरॉइड डिस्फंक्शन म्हणतो. आणि हा खूप कॉमन आजार आहे. कॉमन म्हणजे किती, जगभरामध्ये जवळजवळ 40 कोटीपेक्षा जास्त लोकांमध्ये थायरॉइड डिस्फंक्शन आहे आणि भारतामध्ये 4 ते 4.5 कोटी लोकांमध्ये थायरॉइड डिस्फंक्शन आहे. म्हणजे हा अत्यंत कॉमन आजार आहे. स्त्रियांमध्ये भारतामध्ये जवळजवळ 10 ते 12% स्त्रियांमध्ये थायरॉइड डिस्फंक्शन असतं, म्हणजे थायरॉइड फंक्शन तुमचं ॲबनॉर्मल असतं. आणि पुरुषांमध्ये जवळजवळ 5 ते 7% पुरुषांमध्ये हे थायरॉइड डिस्फंक्शन असतं. थायरॉइड डिस्फंक्शन ओळखायचं कसं, तर ब्लड टेस्ट करून तुम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुमचे T3 T4 हे थायरॉइड हार्मोन हे कमी किंवा जास्त असू शकतात किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH याची टेस्ट करून सुद्धा तुम्ही तुमचं थायरॉइड व्यवस्थित काम करतंय की नाही हे पाहू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर लिथार्जी असेल, स्थूलपणा असेल, जाडी वाढत असेल, कुठलंही काम करण्याची इच्छा होत नसेल, तर तुम्ही थायरॉइड डिस्फंक्शन किंवा थायरॉइड फंक्शन टेस्ट ज्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे.